कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शेतकऱ्यांना 2026 पर्यंत मोफत वीज मिळणार आहे। डॉक्टरांच्या संघटनांनी 18 सप्टेंबरला संप पुकारलाय। समृद्धी महामार्गावर मेगा ईव्ही चार्जिंग स्टेशन होणार आहे। महाराष्ट्र काउन्सिलच्या पुढाकाराने दुबईमध्ये संयुक्त महाराष्ट्रची स्थापना केली आहे। पाकिस्तान सरकारचा पुन्हा एकदा भांडाफोड झालाय। नाशिकच्या सर्वेश कुशारेने ॲथलेटिक्समध्ये इतिहास रचलाय। अभिनेत्री ऋतुजा बागवेचे घराणेशाहीवरील वक्तव्य चर्चेत आलंय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 15 सप्टेंबर, वार सोमवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे सौर कृषी वाहिनी योजनेची। सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 2026 पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मोफत मिळणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आवादा ग्रुप या वैविध्यपूर्ण ऊर्जा समूहाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात 11 सौर ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले। त्यावेळी फडणवीस बोलत होते। मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज मिळावी यासाठी आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे। यात यवतमाळ जिल्ह्यात 35 मेगावॉटचे प्रकल्प पूर्ण झालेत। त्यामुळे जिल्ह्यातील 14,000 शेतकऱ्यांना दिवसा निःशुल्क वीज मिळणार आहे। तसेच सन 2026 पर्यंत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह सौर ऊर्जा घेऊन आलेत। या माध्यमातून 167 गावांमधील 14,893 शेतकऱ्यांना फायदा होईल। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे डॉक्टर संघटनांच्या संपाची। राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिल्याच्या निर्णयाला ॲलोपॅथी डॉक्टरांनी तीव्र विरोध दर्शवलाय। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये स्वतंत्र नोंदणीची प्रक्रिया 17 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने 18 सप्टेंबरला 1 दिवसाच्या संपाची हाक दिली आहे। या संपाला राज्यातील तब्बल 1,80,000 ॲलोपॅथी डॉक्टरांनी पाठिंबा दिलाय। गुरुवार सकाळी 8 पासून शुक्रवार सकाळी 8 पर्यंत खासगी रुग्णालये, नर्सिंग होम आणि क्लिनिक बंद राहणार आहेत। या संदर्भात रविवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांनी बैठक घेऊन माहिती दिली। महाराष्ट्र राज्यातील सर्व ॲलोपॅथिक डॉक्टर, MBBS, MD, MS, DM, MCH सर्व स्पेशालिस्ट गुरुवारी सर्व वैद्यकीय सेवा बंद करून संपावर जाणार आहेत। बॉम्बे नर्सिंग होम, महाराष्ट्र सिनियर रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन, सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी संघटना, महापालिका मार्ड, महाराष्ट्र ऑफ्थेल्मोलॉजिकल सोसायटी, इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स यांसह अनेक वैद्यकीय संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे। निर्णयाचा पुनर्विचार न झाल्यास देशव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय डोंगरदिवे यांनी दिलाय। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर विजेवरील वाहने चार्ज करण्यासाठी टाटा पॉवर ठिकठिकाणी 6 महिन्यात मेगा ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे। त्यासाठी कंपनीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे जागेसाठी चाचपणी सुरू केली आहे। 150 ते 200 किलोमीटरच्या अंतरावर आणि इंटरचेंजच्या ठिकाणी उच्च क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे। त्यामुळे मुंबई ठाण्यातून इलेक्ट्रिक गाडीने नाशिक, संभाजीनगर, शिर्डी, वर्धा, नागपूरला जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विजेवरील वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे। वाहन नोंदणीत सवलत, टोल माफी अशा सवलतींमुळे या वाहनांच्या वापरात झपाट्याने वाढ होतीये।
या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारलेली दिसतायत. मात्र त्याची क्षमता 20 ते 40 केव्ही पर्यंतच असल्याने वाहने चार्ज होण्यास 3 ते 4 तास लागतात. टाटाचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक 120 केव्ही क्षमतेचे चार्जिंग स्टेशन हब आहे. येथे एकावेळी 16 वाहने चार्ज करता येतात. तसेच येथे चार्जिंगसाठी 1 तास एवढा कमी वेळ लागतो. याच क्षमतेचे चार्जिंग स्टेशन समृद्धी मार्गावर उभारण्याचे नियोजन आहे. याशिवाय मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरही चार्जिंग स्टेशनचे नियोजन आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे दुबईमधील संयुक्त महाराष्ट्रची. इंडियन पीपल्स फोरमच्या पुढाकाराने दुबईमध्ये संयुक्त महाराष्ट्रची स्थापना करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील मराठी समुदायाला बळकटी देणे हा त्याचा मूळ उद्देश आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये मराठी जणांच्या 35 वेगवेगळ्या संस्था आणि गट आहेत. गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी, महाराष्ट्र मंडळ दुबई अशा काही नामांकित संस्था येथे आहेत. त्या संस्थाही संयुक्त महाराष्ट्र उपक्रमाचा भाग झाल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्र उपक्रमातर्फे UAE मधील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक मराठी संघटनांना एकाच छत्राखाली आणण्याचा हा प्रयत्न आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे पाकिस्तान सरकारची. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय मरकज तैयबा उद्ध्वस्त केले होते. हे केंद्र पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरिद-के येथे आहे. या हल्ल्यात लष्कर कमांड सेंटर, कॅडर निवासस्थान, शस्त्रास्त्रे साठवणूक केंद्र आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या उल-कुरा ब्लॉकला लक्ष्य करण्यात आले. अलीकडच्या गुप्तचर अहवालांमधून असे दिसून आलंय की पाकिस्तान सरकार या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयाच्या पुनर्बांधणीसाठी निधी देत आहे. इस्लामाबादने आधीच लष्करला 4 कोटी पाकिस्तानी रुपये दिलेत. बांधकाम पूर्ण करण्यासाठी 15 कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे. या कामावर लष्करचे शीर्ष कमांडर मौलाना अबू जार आणि युनुस शाह बुखारी देखरेख करतायत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातून. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगावचा असलेल्या मराठमोळ्या सर्वेश कुशारेने जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत इतिहास घडवलाय. पुरुषांच्या उंच उडीत अंतिम फेरी गाठणारा तो पहिला भारतीय ठरलाय. दुसऱ्यांदा जागतिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वेशने 2.25 मीटर उडी मारून अंतिम 13 स्पर्धकात स्थान मिळवले. माजी आशियाई रौप्य पदक विजेता असलेला सर्वेश 2.61 मीटरवर पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला. दुसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी ठरला. त्यानंतर 2.21 हे अंतरही त्याने दुसऱ्या प्रयत्नात पार केले. 2.25 मीटर अंतर पार करण्यात त्याला पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने यशस्वी उडी मारून इतिहास घडवला. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या एका वक्तव्याची. घराणेशाही, गटबाजी, ग्रुपिझम असे विषय चित्रपटसृष्टीत चर्चेत येत असतात. अलीकडेच अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने या विषयावर आपलं मत व्यक्त केलंय. एका मुलाखतीत ऋतुजाला मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल विचारले असता ती म्हणाली, गटबाजी इथे आहेच, पण मी त्यावर फार विचार करत नाही. माझा स्वभावच गटांमध्ये मिसळण्याचा नाही. सतत कुणाशी संपर्क ठेवणे, कार्यक्रमातून स्वतःला दिसवणे ही माझी पद्धत नाही. मी या गोष्टींपासून दूर राहते. माझ्या हातातलं काम प्रामाणिकपणे करणे हा माझा एकमेव प्रयत्न असतो. तेवढं केल्यावर लोकांनी स्वतःहून दखल घ्यावी हेच मला महत्त्वाचं वाटतं. प्रसिद्धी रातोरात मिळो किंवा हळूहळू, पण ती कामाच्या गुणवत्तेमुळेच असावी असं मला वाटतं, असं ती म्हणाली आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.